बीएमसीच्या लोकांमधून आणि बिल्डरनी कसे गरीब लोकांना सतवलं। अगर आपके पास में गांधी जी हैं तो बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ कानून कुछ काम में नहीं आएगा। सगळे पेपर आमच्या बाजूसून असून सुद्धा आम्हाला कोणी न्याय दिलेला नाहीये। राव सर जे आहेत, मोहित सर जे आहेत, हे जर आता नसले असते ना तर ह्या लोकांनी आम्हाला कधीच पळवून काढलं असतं। की बिल्डरनी आणि डेव्हलपरनी तुमच्यासोबत फ्रॉड केलेला आहे, बीएमसीच्या सोबत मिळून काहीतरी साठगाठ मिळून त्यांनी कागदोपत्री त्यांनी फ्रॉड केलेला आहे। सध्या आपण उभे आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये। गांधीनगर झोपडपट्टी संघ या रहिवाशांवरती कशा प्रकारे अन्याय झालेला आहे आपल्यासोबत आहेत के विजयराव यांच्याकडून। नमस्कार। हे जे मॅटर आहे ते असं आहे की ह्या लोकांची झोपडी चिंचपोकळीमध्ये गेले 50-60 वर्षापासून आहे। एका बिल्डर आला, ते रिडेव्हलपमेंटसाठी गेलेलं होतं आणि ह्यांची जे घरं होती ते बिल्डरच्या प्रॉपर्टीमध्ये आहे असं बिल्डरनी स्वतः कबूल केलंय। आणि हे तुम्हाला कुठल्या कागदोपत्री तुम्हाला दिसलं हे आणि ह्या तुम्हाला प्रकरण कसं काय माहित पडलं? नाही, हे जेव्हा ह्यांना एविक्शनचा नोटीस आला होता अगोदर, तेव्हा आम्ही आलो आणि त्यांच्या वतीने आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये पण त्यांची मॅटर घेतली। त्यांना सांगितलं की चुकीचं आहे, पण म्युन्सिपाल्टीने काय ऐकलं नाही, तर त्यांना एविक्शनची ऑर्डर काढली। साधारण किती वर्षापासूनचा हा लढा आहे आणि हे किती दिवसापासून तुमच्याकडे आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांना न्याय मिळण्यासाठी? ह्यांचं ॲटलिस्ट एक 15 वर्षापासून त्यांचं लढाई चालू आहे, पण गेले 2 वर्ष मी त्यांचे मॅटर्स बघतोय आणि त्यामध्ये मी हे जेव्हा माझ्या निदर्शनात आला की खूप फांदेबाजी चाललंय बीएमसीच्या लोकांमधून आणि बिल्डरनी कसे गरीब लोकांना सतवलंय, तर तेव्हापासून मी त्यांच्या केसमध्ये मी बोलायला लागलो, त्यांना ॲडवाईस द्यायला लागलो आणि ॲडव्होकेट मोहित सिंग माझ्या बरोबरच आहेत, तर त्यांनी आर्ग्यू केली होती ही मॅटर। आपण पाहू शकता खूप मोठे समाजसेवक आहेत के विजयराव यांनी या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप धडपड केलेली आहे। सोबतच त्यांचे वकील ॲडव्होकेट मोहित सिंग आहेत, त्यांचं म्हणणं याच्यावरती काय आहे आपण बघूयात। मैडम, मैं आपके दर्शकों को मैं बताना चाहता हूँ कि ये पूरा का पूरा गरीबों के साथ में कैसे फ्रॉड होता है। और एक बिल्डर है, अगर एक पैसे वाला है तो वो किसी को भी कैसे हटा सकता है, उनका जो राइटफुल घर है उसको कैसे हटा सकता है। मैं आपको 2 मिनट में बताता हूँ। ये लोग 40 साल से रह रहे थे, ये लोग एलिजिबल थे, ये लोगों का वहाँ पे घर था, इनके पास फोटो पास है और ये लोग गवर्नमेंट के हिसाब से एलिजिबल है उनका घर मिलने के लिए। ठीक है, अभी एक बिल्डर 2007 में आता है और बीएमसी से परमिशन लेता है और परमिशन में क्लियरली लिखा हुआ है कि अगर तुम बिल्डिंग बनाओगे तो ये जो गरीब लोग हैं इनका आप रिहैब करोगे और आपको गवर्नमेंट को मतलब बीएमसी को आप सेटबैक दोगे रोड के लिए एरिया। ठीक है, वो उस टाइम पे अंडरटेकिंग देता है। अंडरटेकिंग देने के बाद में 2014 के बाद में डीसीपीआर चेंज हो जाता है और बिल्डर को एक्सेस एफएसआई मिलता है। वो क्या करता है कि इन सभी गरीबों को हटाता है वहां से, उनका घर अपने नाम पे अलॉटमेंट मी यांच्या वकिलांना मी थांबवते। तुम्ही जे हे आरोप करताय याच्यामध्ये तुमच्याकडे काही पुरावे आहेत की तुम्ही फक्त तुम्ही फोटो दाखवून तुम्ही चॅनल मार्फत तुम्ही काही दर्शवण्याचा प्रयत्न करत आहात? मैडम, जो कुछ भी मैं बोल रहा हूँ उसका सब कुछ डॉक्यूमेंट है, रजिस्टर्ड एग्रीमेंट है। ठीक है, नॉट ओनली दैट, मैं अभी आपको और एक बात बोलता हूँ। मुंबई में आप लोगों ने कभी नहीं सुना होगा कि एक चौल का रजिस्ट्रेशन हो सकता है। क्यों? क्योंकि चौल का रजिस्टर्ड डॉक्यूमेंट नहीं बनता है। चौल में हमेशा एफिडेविट बनता है, वो भी नोटराइज्ड डॉक्यूमेंट बनता है और सेल एग्रीमेंट बनता है। और इस बिल्डर ने अगर आपके पास में गांधी जी हैं तो बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ कानून कुछ काम में नहीं आएगा। 40 वर्षापासून तुमचा जो लढा आहे जो आज कुठे ना कुठेतरी थोडाफार तुमचा कमी पडताना दिसत आहे किंवा अजून काही कारण आहे, तर याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? आपलं नाव काय? माझं गोपाल पुंडलिक देवळे। पहिल्या नोटीसला वार्ड ऑफिसर समोर 53 मिनिटं आम्ही मीटिंग घेतली रहिवाशांनी की सर तुम्ही जे नोटीस पाठवताय ती अनलिगली आहे, आम्ही जुने रहिवाशी आहे आणि तुम्ही आम्हाला भांडुपला एवढ्या लांब कसे पाठवू शकता। जेव्हा डेव्हलपरने अंडरटेकिंग लिहून घेतली, मग डेव्हलपरनी तुमच्याकडून अंडरटेकिंग अशी लिहून घेतलेली आहे की तुम्हाला भांडुपला ते पाठवणार आहेत? आमचे एकही डॉक्युमेंट नाही आहे, आम्हाला त्यांनी संपर्कात घेतलंच नाही। यांनी आम्हाला अंधारामध्ये ठेवून बीएमसी आणि डेव्हलपर हे दोघं मिळूनच यांची कारवाई। तुम्हाला असं बोलायचं की तुम्हाला डायरेक्ट आरोप करायचा आहे की बिल्डरनी आणि डेव्हलपरनी तुमच्यासोबत फ्रॉड केलेला आहे, बीएमसीच्या सोबत मिळून काहीतरी साठगाठ मिळून त्यांनी कागदोपत्री त्यांनी फ्रॉड केलेला आहे, हे तुम्हाला बोलायचं आहे? फ्रॉडच केलेला आहे, म्हणजे आमचे डॉक्युमेंट आमचे लेखी त्यांच्यामध्ये काहीच नाहीये, त्यांचे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत। चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती खूप खूप वर्षानुवर्ष प्रसिद्ध आहे। त्या तिकडच्या रहिवाशांशी, त्या तिकडच्या महिला रहिवाशांशी आपण जाणून घेऊया की त्यांना या गोष्टीमध्ये काय म्हणायचं आहे। माझं नाव अनिता गोपाल देवळे, मी चिंचपोकळीला राहते
आज आम्ही 2007 पासून बिल्डर बरोबर लढा लढतोय. पण बिल्डरच आम्हाला इथे घर देणे, पण बिल्डर आम्हाला काही घर देत नाही आणि सगळं मॅनेज करून घेतो. तो सगळं वकील या जज सगळं म्हणजे मॅनेज, आमच्या बाजूने निकाल लागतच नाही. आज आम्ही 2007 पासून हैराण आहे. केसमध्ये पैसा डोळा आम्ही काय 2007 पासून तुम्ही हैराणात. आज जवळजवळ 17 ते 18 वर्ष जास्त झालेली आहेत. मग तुम्ही एवढे वर्ष तुम्ही काय करत होतात? केस चालूच आहे ना, आमचे प्रयत्न चालूच आहे, पण आम्हाला सगळी बाजूने निराशच आहे. कुठून आता आम्हाला कुठे आशाची किरण दिसली रावसाहेबांमुळे 2 वर्षापासून. आता आमच्या बाजूने एवढ्या वर्षापासून कोणच नव्हतं. आम्ही आज एवढ्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये आज गल्लीमध्ये राहिलेलो, तेव्हा आम्हाला कोणी सपोर्ट नाही केला. त्याच्यात नाही कोण नेता नाही, कोण नाही, पक्षाने कोण येत आम्हाला नाही. साथ दिला ना, वकिलाने आम्ही वकिलाला ना वकिलाने साथ दिला ना जजने आम्हाला कुठूनच म्हणजे सगळं आमचं ओके असून सगळे पेपर आमच्या बाजूसून असून सुद्धा आम्हाला कोणी न्याय दिलेला नाहीये. हा मनस्ताप तुम्ही पाहू शकताय की 40 वर्ष ज्या जागेवरती राहिलेला माणूस, 40 वर्ष ज्या जागेवरती राहिलेला मराठी माणूस, चक्क कोणतरी बाहेरचा व्यक्ती येऊन, बाहेरचा बिल्डर येऊन जर त्यांचा याच्यावरती जर कब्जा करत असेल तर ही खरंच ही अशोभनीय गोष्ट आहे. येथे ह्याच जागेवरती लहानाचे मोठे झालेले हे इथे काही मुलं आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलूया. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव केदार गोपाळ देवळे. तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय? माझं वय आता 28 आहे. ओके, माझे पप्पांचं पूर्ण लहानपण तिथे गेलेलं आहे. आता ऑलमोस्ट माझे पप्पा 56-57चे आहेत. असं आहे. आता आम्ही तिकडे लहानाचं मोठं झालो आहे, सर्व आमचं काय तिकडे आहे, पण आमच्यावर कोण म्हणजे प्रॉपरली जे रिस्पॉन्सिबली कोणच म्हणजे आमच्यावर लक्ष देत नाही आहे ना. आम्हाला कोण पॉलिटिकल सपोर्ट करत आहे ना, जज पासून सपोर्ट आहे. पण तुम्ही तर मत द्यायला तुम्ही पुढे पुढेच असताना मग तुम्ही कसं काय बोलू शकता की पॉलिटिकली तुम्हाला कोण सपोर्ट करत नाहीये? तुम्ही त्यांच्याकडे गेलातच नाही. आम्ही सर्वांकडे जाऊन आलो. 2 मिनिटं आम्ही सर्वांकडे गेलो, सर्वांकडनं आम्ही मदत मागितली, पण ते बोलत की आम्ही बघतो याच्यामध्ये, नंतर काहीच आम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही. तुम्हाला माहितीये तुमचा हा लढा गेली 18 वर्ष चालू आहे. 18 वर्ष याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आणि 18 वर्ष तुम्ही काय करत होतात? हे बघा, पहिली गोष्ट तर असं होते ना, एक तर आम्ही मराठी आहोत आणि सेकंड थिंग आम्ही गरीब मराठी आहोत. जर रस्त्यांवर जर व्हाईट लाईन काढली असती ना, तो मराठी लोकांनी खूप आवाज उचलला असा. बरेचसे पॉलिटिशियननी पण त्यांना सपोर्ट दिला. काय कारण का व्हाईट लाईन आहे, कोणी काढली? मारवाडी लोकांनी काढली. तर ह्याच्यावर खूप लोकांना सपोर्ट भेटतो. जर कुठला हिंदी में अगर मैं बात करूँ और हिंदी में अगर मराठी लोगों को कुछ बोल दूँ तो उसमें बहुत सारे पॉलिटिशियन आएंगे कि हिंदी में कैसे गाली दिया, और विदिन 24 आवर्स के अंदर मुझे पकड़ के लेके जाएंगे, मारेंगे भी और मुझे माफी भी मंगवाएंगे कि मराठी में तू मराठी लोगों को क्यों बोला. अरे लेकिन मी मराठी असून, माझं हक्काचं घर असून, माझ्याकडे सर्व पेपर असून, 100% सर्व गोष्टी असून आम्ही तिकडे राहतोय. सर्व गोष्टींचं आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे अवेलेबल. सर्व गोष्टी A to Z गोष्टी आमच्याकडे अवेलेबल. मग तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आणि सगळे कागदपत्र असून सुद्धा तुम्हाला आता असं बोलायचंय की न्यायालयाने तुमची बाजू ऐकून नाही घेतली किंवा मांडली नाही किंवा त्या बाजूने निकाल दिला नाही, असं तुम्हाला बोलायचं आहे का? येस. आमचं ऍक्च्युअली सीन असा होतोय ना की जिथे आता फॉर एक्झाम्पल बिल्डर आहे, गाला बिल्डर आहे, ओके, भरत गाला, BMC आहे. आता ह्यांचे जे लॉयर्स आहेत ते आम्हाला बोलूच देत नाही फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड थिंग, त्यांना मेन जे जज बसले समोर खुर्चीवर दोघं, त्यांना फुल सपोर्ट करतात. त्यांच्याकडनं जर कुठला पॉईंट निघत नाही ते समोरून पॉईंट देतात एक्स्ट्रा त्यांच्याकडनं. आम्ही जर बोलायला तर आम्हाला तरी चुप करतात किंवा मध्ये काय ना काहीतरी इंटरप्शन करतात. त्याच्यामुळे आम्हाला काय होते, आम्ही काय बोलू शकत नाही. के विजय राव आहेत किंवा त्यांचे वकील मोहित सिंग आहेत. म्हणजे आज तुमची जी कायद्यापुढे जी आणि कायद्याने बाजू मांडणारे हे आहेत, हे कुठेतरी कमी पडलेत की यांनी कशा प्रकारे तुम्हाला हे केलेलं आहे, मी सहाय्य एवढं केलं सांगू शकतो की राव सर जे आहेत, मोहित सर जे आहेत, हे जर आता नसले असते ना तर ह्या लोकांनी आम्हाला कधीच पळवून काढलं असतं. कारण का ह्यांनी जे डॉक्युमेंट जे आता सध्यामध्ये जे त्यांनी धावपळ केली दिवस रात्र आमच्यासोबत, जे त्यांनी धावपळ जी केलेली आहे ती खूप बेस्ट आहे. जे एवढ्या वर्षामध्ये आम्ही कुठे ना कुठे लॅक करत होतो, पण आता ती गोष्ट होत नाही. जर हे नसले असते आमच्यासोबत तर आम्हाला या लोकांनी 100% भांडूला पाठवलं असतं. हा लढा यांचा इथेच थांबणार आहे की हे अजून पुढे चालू ठेवणार आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी? हे आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेऊया. आज कोर्टाने आदेश पारित केला आहे. ते आदेश आपल्याला वाचावा लागणार आणि त्यामध्ये कोर्टाने काय केलंय, काय कोर्टाने कुठची गोष्टीचं संज्ञान घेतली आणि कुठची घेतली नाही ते बघून मग पुढे आम्हाला काय करायचं ते आम्हाला विचार. मग तुम्ही इथेच थांबणार आहात की अजून तुम्ही पुढे जाणार आहात? मॅडम, ते सांगता येणार नाही, कारण ऑर्डर आली पाहिजे, ते वाचलं पाहिजे, त्यामध्ये काय मजकूर आहे ते बघितलं पाहिजे. ते बरोबर जज साहेब पण आहेत, त्याच्या हाताने पण कधी कधी चुकी होतो, कारण त्यांच्या दिशाभूल केले जातात. या संबंधित सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपल्याला असे निदर्शनास येते की हा लढा आता यांचा इथेच थांबणार आहे की पुढे चालू राहणार आहे. जी काही अपडेट असेल ती आपण आपल्या चॅनलच्या मार्फत दाखवतच राहणार आहोत. तुर्तास इथे थांबतोय. पाहत राहा जनतेचा आवाज, लोकसंवाद.